खासदार प्रतापराव जाधव यांना शिवसेनेकडून उमेदवारी जाहीर। आमदार संजय गायकवाड यांनी उमेदवारी अर्ज भरल्याने महायुतीमध्ये उभी फूट पडल्याची चर्चा। आमदार गायकवाड यांचा उमेदवारी दाखल करणे राजकीय स्टंट असू शकतो। बुलढाणा लोकसभेचे विद्यमान खासदाराला डावलत बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी आज लोकसभेच्या रिंगणात उतरत त्यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। शिवसेना शिंदे गटाची लोकसभेची उमेदवारी विद्यमान खासदार प्रतापराव जाधवांना जाहीर करण्यात आली आहे। खासदार प्रतापराव जाधव यांच्या उमेदवारीबाबत शिवसेनेचे सचिव संजय मोरे यांच्या स्वाक्षरीचे पत्र प्रसिद्ध करण्यात आले आहे। महायुतीचे उमेदवार विद्यमान खासदार प्रतापराव जाधव हे चौथी टर्म खासदारकी लढवणार असताना महायुतीतच उभी फूट पडल्याचे आमदार संजय गायकवाड यांच्या उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळे या चर्चेला उधाण आले आहे। तर आमदार संजय गायकवाड व खासदार प्रतापराव जाधव यांची ही खेळी आहे का असा प्रश्न देखील उपस्थित होत आहे। कारण मागील काळात खासदार प्रतापराव जाधव त्यांच्यावर सर्वे नाराजी असल्याचा सूर व ते चौथ्या क्रमांकावर असल्याचं बोलल्या जात होतं। त्यासाठीच हा दबाव तंत्राचा वापर तर नाही ना असं देखील बोललं जात आहे। सर्वप्रथम मी शिवसेनेचे मुख्य नेते आमचे एकनाथराव शिंदे साहेब, महायुतीचे नेते देवेंद्रजी फडणवीस साहेब, अजितदादा आणि सर्व वरिष्ठ नेते आणि घटक पक्षाच्या सर्व नेत्यांना मी मनापासून खूप खूप धन्यवाद देतो की त्यांनी चौथ्यांदा लोकसभेचा उमेदवारी देताना माझ्यावर विश्वास ठेवला आणि बुलढाणा लोकसभा मतदारसंघाची मला या ठिकाणी उमेदवारी त्यांनी जाहीर केली। त्याबद्दल पुण्याचे त्यांचे मनापासून आभार आणि धन्यवाद। तुमची उमेदवारी घोषित होण्याअगोदर आमदार संजय गायकवाड यांनी अर्ज दाखल केला, आता काय परिस्थिती राहील? नाही बघा, संजय गायकवाड हे सुद्धा आपल्या शिवसेना चे आमदार आहेत, शिवसैनिक आहेत आणि निश्चित त्या ठिकाणी असं काही त्यांचा अर्ज ते माघार घेतील आणि संपूर्ण बुलढाणा विधानसभा मतदारसंघाची जबाबदारीसुद्धा प्रचाराची ते सांभाळतील आणि त्याच्यात आता उद्याचा जो महायुतीचा मेळावा होत आहे त्याचं सर्व नियोजन स्वतः सन्माननीय आमदार संजयजी गायकवाड त्या ठिकाणी करत आहेत। हो, या वेळेला तुम्ही मतदारांसमोर कुठले मुद्दे घेऊन मत मागण्यासाठी जाणार? हे बघा, मी गेल्या 15 वर्षापासून जरी खासदार असलो तरी पहिली 5 वर्षे मी विरोधामधला खासदार होतो, पण 2014ला आदरणीय नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये त्या ठिकाणी केंद्रात सरकार आलं, राज्यामध्ये फडणवीस साहेब मुख्यमंत्री झाले आणि खऱ्या अर्थानं 2014पासून विकास कामे मोठ्या प्रमाणामध्ये या बुलढाणा जिल्ह्यामध्ये आम्ही करू शकलो। सांगायचं जर झालं तर जवळपास 500 किलोमीटरपेक्षा जास्त लांबीची नॅशनल हायवे नव्यानं मंजूर करून ती कॉन्क्रीट रोडनं आता परिपूर्ण झालेली आहेत। हायवे नंबर 6चं काम रखडलेलं होतं तेही पूर्ण झालेलं आहे। समृद्धी महामार्गाचा 87 किलोमीटरचा भाग हा बुलढाणा जिल्ह्यातला तोही परिपूर्ण झालेला आहे। खामगाव जालना रेल्वे मार्ग गेल्या 100 वर्षाच्या अधिकपासून प्रलंबित होता, लोकांची जनभावना होती, मागणी होती, पण त्याला आम्ही गेल्या 10 वर्षापासून प्रयत्न केले आणि आता यावर्षी केंद्र आणि राज्य सरकारने दोघांनी त्यासाठी निधी मंजूर करून त्या मार्गाला मंजुरात दिलेली आहे। लवकरच त्या कामाला सुरुवात होणार आहे आणि त्यापेक्षा सगळ्यात मोठं जे माझं स्वप्न होतं की बुलढाणा जिल्हा हा आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचा जिल्हा आहे आणि यांच्या शेतीला सिंचनासाठी पाणी मिळत नाही, म्हणून आमचा शेतकरी आत्महत्याकडे वळतो आहे। म्हणून शेतकऱ्याच्या शेतीला पाणी कसं मिळेल यासाठी आम्ही नदीजोड प्रकल्पाची मागणी 10 वर्षापासून करत होतो आणि खरंच मला या ठिकाणी सांगायला आनंद होतो, केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून वैनगंगा, नळगंगा, पैनगंगा, खडकपूर्णा या प्रकल्पाला मंजुरात मिळालेली आहे आणि 2000 कोटी रुपये मागच्या अर्थसंकल्पामध्ये मिळालेले आहेत। 88,000 कोटी रुपयाचा हा बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्याला वरदान ठरणारा आणि समृद्ध करणारा अशा प्रकारचा हा मोठा प्रकल्प आहे। या निवडणुकीमध्ये सरळ लढत कोणाशी असणार आहे? हे बघा, अजून बऱ्याच राजकीय पक्षाच्या उमेदवाऱ्यासुद्धा जाहीर होणं बाकी आहेत। हळूहळू उमेदवाऱ्या जातील, अर्ज भरल्या जातील। ज्या दिवशी अर्ज मागं घेण्याची मुदत संपेल त्यावेळेस या जिल्ह्याचं चित्र स्पष्ट होईल की त्या ठिकाणी किती उमेदवार राहिले, लढत कोणाकोणाचं। मला वाटते तुम्ही जर गेले उद्या चिखलीला जाताना की मी जरी 15 वर्षापासून खासदार आमदार त्या ठिकाणी असलो तर माझं घर आणि त्यांचं घर पाहिल्यानंतरच तुमच्या लक्षामध्ये येईल की त्यांचा बंगला मोठा आहे की माझं घर मोठं आहे। म्हणून धनशक्ति कुणीकडे आहे आणि जनशक्ति कुणीकडे। आपके नाम की घोषणा हुई है, क्या पहली प्रतिक्रिया है आप? देखिए, सबसे पहले मैं तहे दिल से हमारे शिवसेना के मुख्य नेता मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहब
हमारे महायुति के नेता देवेंद्र जी फडणवीस साहब, अजीत दादा पवार साहब, महायुति के सब वरिष्ठ नेता, हमारे घटक पक्षों के नेता को बहुत बहुत मैं यहाँ से धन्यवाद देता हूँ, जिन्होंने चौथी बार मुझ पर विश्वास रखकर बुल्ढाना लोकसभा की उम्मीदवारी दी है। सुबह संजय गायकवाड़ ने, जो आपके विधायक है, उन्होंने अर्ज भरा है और शाम को आपकी उम्मीदवारी घोषित हुई है। संभ्रम निर्माण हुआ है मतदाताओं को, क्या कहेंगे? मैंने अर्जी भरने के बाद में भी हम दोनों बहुत देर तक साथ में थे और आप सभी लोगों ने, हमारी वहाँ पर पत्रकार परिषद भी हुई और वो एक सच्चे शिवसैनिक है, शिवसेना के आमदार है। एकनाथराव शिंदे साहब का भी उनके ऊपर बहुत बड़ा विश्वास है, तो ऐसा कोई नहीं, वो उम्मीदवारी वापस ले लेंगे और निश्चित वापस नहीं लेंगे तो बुल्ढाना विधानसभा मतदारसंघ के प्रचार की पूरी धुरा वो खुद अपने कंधे पर लेके उसको संभालेंगे और अच्छी ज़्यादा से ज़्यादा लीड हे मतदारसंघ से भी वो दे देंगे। उमेदवारी अर्ज कधी दाखल करणार? मी उमेदवारी अर्ज माझा 2 एप्रिलला मी त्या ठिकाणी भरणार आहे। 11:30 ते 12चा मुहूर्त आहे, त्या काळामध्ये मी उमेदवारी अर्ज भरतो.